तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। शिवसेना मनसेमध्ये युतीची नांदी होणार का, सध्या असा प्रश्न निर्माण झालेला आहे। राज्यातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी खरं तर म्हणावी लागेल आत्ताचा हा फोटो आपण जो बघतोय, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। शिवतीर्थावरती भेट घडलेली आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। राज्याच्या राजकारणातली खरं तर सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, फोटो आता समोर आलेला आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचा फोटो समोर येतोय। अगदी बरोबर। शिवतीर्थ या निवासस्थानी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आहे। दोघांच्या भेटीचे एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 लोकमतवर आता आपण पाहतोय आणि या फोटोमध्ये आपण पाहत असाल मनसेचे इतर नेते जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेनेचे नेते उदय सामंत हे देखील या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अमित ठाकरे या फोटोमध्ये पाहायला मिळतात। संदीप देशपांडे जे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत मनसे ते पाहायला मिळतात। अमेय खोपकर जे आहेत मनसेचे नेते ते देखील या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच एक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अभिजित पानसे हे देखील या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होती आहे, स्नेहभोजन होत आहे आणि या स्नेहभोजनामध्ये येणाऱ्या संपूर्ण जे पुढचं राजकारण आहे त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणारच आहे। आणि या भेटीमध्ये मनसे आणि शिवसेना यांची जी युती होणार आहे त्या युती संदर्भात नेमका किती पाऊल उचललं जातं हे पाहावं लागणार आहे, कारण त्यानंतर एक छोटी पत्रकार परिषद होईल असं देखील सांगितलं जात आहे। आणि या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत। एकूणच हे स्नेहभोजन असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या स्नेहभोजनाबरोबरच मनसे आणि शिवसेनेची जी युती आहे त्या युती संदर्भात देखील चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि युतीमध्ये आपण पाहतो की जेव्हा युती होईल त्यावेळेला मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर आपण पाहू शकतो की ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, नाशिक महानगरपालिका असेल। नाशिक महापालिकेचं जर आपण पाहिलं एकूण तर नाशिक महापालिकेमध्ये मनसेची सत्ता देखील होती, मनसेचा महापौर देखील होता। आणि या सगळ्या घडामोडीनंतर आपण पाहतो आहोत की मनसे पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेसोबत जर हातमिळवणी केली तर एकूणच जागा वाटप कशा स्वरूपामध्ये असेल, कुठल्या महानगरपालिकेमध्ये, कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किती जागा वाटप आणि कसं होणार हे पुढचा भाग असला तरी एक अंतिम सकारात्मक बोलणी जी आहे ती मात्र झाली असल्याची माहिती मिळते आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही सातत्यानं चर्चा जी आहे दोन नेत्यांमध्ये होत होती, त्याला आता अंतिम स्वरूप जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचमुळे एकूण हे स्नेहभोजन जे आहे ते आयोजित केलेलं आहे। आणि या स्नेहभोजनामध्ये एक पुढचं राजकारण काय घडतंय हे पाहावं लागणार आहे। मनसेचे नेते तर उपस्थित आहेत, शिवसेनेचे नेते उदय सामंत हे देखील उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये होत असलेल्या या हाय व्होल्टेज मीटिंगमध्ये नेमकं काय घडतंय, युतीची नांदी कुठपर्यंत होते, अधिकृत शिक्कामोर्तब होते का, हे सर्व आता पाहावं लागेल। अगदी उदय, खरं तर राज्यातले दोन सगळ्यात मोठे नेते भेटत आहेत आणि ही भेट जी होते ती अतिशय खरं तर आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार असं तुम्ही म्हणालात, नेमके ते कधी बोलू शकतात? साधारणतः स्नेहभोजनाचा कार्यक्रम आटोपला की ते माध्यमांशी संवाद साधतील अशी माहिती मिळते आहे। आणि त्या संदर्भात काहीशी माहिती जी आहे शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील दिलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये स्नेहभोजन होणार आहे, चर्चा देखील होणार आहे पुढील राजकारणाबद्दल। आणि त्यानंतर हे दोन्ही नेते नेमकी कोणती घोषणा करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या कधीही घोषित होऊ शकतील, जर का शक्यता निर्माण झाली तर ते यावर्षी देखील होऊ शकतात, नाहीतर त्या पुढच्या वर्षी होऊ शकतात। मात्र शक्यता जी आहे ती यावर्षी होण्याची शक्यता जी आहे ती सर्वाधिक सांगितली जात आहे। त्यामुळे एकूणच राजकीय पक्ष जे आहेत ते पूर्वतयारीला लागला असल्याची माहिती मिळते। आणि त्यानुसारच जर का येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना यांची युती झाली तर निश्चितच विरोधकांसाठी एक खूप मोठं तगडं असं आव्हान जे आहे ते उभं राहणार आहे। त्या आव्हानानंतर स्वतः मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये कसं मतदान देतोय, कोणाला आशीर्वाद देतोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र एकूणच विधानसभा निवडणुकीनंतरचा एक खूप मोठा एक राजकीय धमाका जो आहे तो आपण पाहू शकतो। दादर येथील शिवतीर्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। ज्या प्रलंबित महानगरपालिका निवडणुका आहेत आणि स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकूणच मिनी विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्यांच्या तोडीस तोड असणार आहेत, कारण त्यानंतरचं पुढचं राजकारण जे आहे ते अधिक रंगणार आहे। आपण पाहतो आहोत की महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत, या तिघांची महायुती आहे। जर का चौथा
एक पक्ष यांच्यामध्ये सहभागी होणार असेल, त्या चौघांची मिळून ही युती असेल का, तर त्या संदर्भात देखील काहीशी माहिती जी आहे ती पुढे येते. भाजप जे आहे राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे आणि त्यांना कुठेतरी मनसेसोबत युती करणं हे काहीसं अडचणीचं ठरू शकतं, कारण मनसेने स्थानिक पातळीवरती भूमिपुत्रांची एक साथ देत परप्रांतीयांच्या विरोधात जो आहे आवाज उठवलेला आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपसाठी ते अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे मनसे थेट भाजपसोबत युती करण्यापेक्षा मनसे आणि शिवसेना अशी युती झाली तर अगदी महायुतीला उदय, त्यामुळे या- राज्याच्या राजकारणाचं समीकरण नेमकं कसं बदलतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी.